साताऱ्यात प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आलंय। पाचवड येथील 21 आदिवासी कातकरी कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेतून हक्काची घरं मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। अनेक वर्ष झोपड्यांमध्ये उघड्यावर जीवन जगणाऱ्या कुटुंबांना अखेर कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय उपलब्ध झालीय। या हृदयस्पर्शी आणि आशादायी घडामोडींचा सविस्तर आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पहिलं बरं नाही वाटत, आता बरं वाटतंय। कुठं राहायचं? आता नदीला राहत होतं, आता घर मिळलंय ना स्वतःचं, मग आता चांगलं वाटतंय। आता आम्ही पहिलं रानात धुनातनं राहायचं, परत नदीला राहायचं, इथं झोपडी बनवायची, तिथं झोपडी बनवायची। आता आम्हाला हक्काचं घर भेटलंय, मग ते आम्हाला आनंद वाटलाय। त्यामुळे आता आम्ही सुखी आहे। प्रत्येक गरीब माणसाचं स्वप्न असतं की त्याच्या स्वप्नातलं हक्काचं घर त्याला मिळावं, आणि हेच स्वप्न आता साकार झालेलं आहे। वाई तालुक्यातल्या पाचवड या गावातील कातकरी वस्तीतल्या 21 कुटुंबियांना हे स्वप्न साकार करता आलेलं आहे। एकंदरीतच विभागीय आयुक्त यासह सातारा जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी संतोष पाटील यासह संपूर्ण महसूल प्रशासनाने आणि स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक ग्रामपंचायत या संयुक्त विद्यमानाने हे स्वप्न या गरिबांचं साकार झालेलं आहे। खरंच खूप आनंदाची बाब आहे की आपण केंद्र शासनाने ज्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेमधून असंख्य आपल्या नागरिकांना जे बेघर होते त्यांना घरं दिली, त्याच पद्धतीनं आमच्या आदिवासी बांधवांसाठी PM जनमन ही एक खास योजना आहे। आणि PM जनमन योजनेमधून आपण ही घरं आपल्या कातकरी आदिवासी बंधू भगिनींना देतो आहेत। खरं तर 270 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं ही जनरली दिली जातात, पण इथे 400 स्क्वेअर फुटाचं घर देतो आहे, म्हणजे एक एक्स्ट्रा बेडरूम आपण बांधून देतो आहे। त्याचं कारण असं आहे की या भाग परिसरातल्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व दानशूर नागरिकांनी यामध्ये स्वतःचा सहभाग दिला आणि शासनाच्या निधीमध्ये पैसे ॲड करून आपण ही मोठी घरं यांना बांधून देतो आहे। घरं जवळपास बांधकाम पूर्ण झालं आहे, एखाद्या महिन्यामध्ये फिनिशिंग होऊन त्यांचा गृहप्रवेश इथं होईल। घरं बांधताना शासनाच्या विविध योजनांचा इथे कन्व्हर्जन्स पण केला गेलेला आहे। जसं ठक्कर बापामधून इथं रस्ता तयार केला गेलेला आहे, तो रस्ता बांधताना सुद्धा ठक्कर बापाचा जो निधी होता त्यामध्ये सुद्धा आपण लोकसहभाग घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।